नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 ची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे सन 2025-26साठी नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 5वी मराठी आकारिक मूल्यमापन चाचणी 1 गुण 20 विभाग 1 वर आधारित ही चाचणी तयार केलेली. पाठ क्रमांक 1 ते 6. यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 5 एका वाक्यात या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, पहिले आहे, मुलगी माय मराठीसाठी काय गुंफीत बसते? मोहनमाळ. 2 बावजी गावचा वंडू कसा होता? शांत व कष्टाळू. सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? कविता राऊतला. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? स्वतःच्या आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, कवितेतील श्री लाडू कशाचे बनवणार आहे? गव्हाच्या पिठाचे. या पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. हेच सर्व प्रश्न येणार आहेत. व्यवस्थितरित्या पाठांतर करा, आपल्या वहीत उत्तरं लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. प्रश्न दुसरा, फक्त नावे लिहा. बंडूने विजार शिवायला दिलेला शिंपी? आई, पत्नी, बहीण, स्वतः. कविता राऊतचे प्रशिक्षक? विजेंद्र सिंग. कीटक वर्गातील सर्वात जास्त उद्योगी कीटक? मुंगी. बहिणीसाठी असलेले वाहन? रथ. वल्लवार वल्लवा कवितेचे कवी? वसंत बापट. तिसरा प्रश्न, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. माय, आई. गंध, वास. नौका, होडी. बळ, ताकद. त्यानंतर ब भाग, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. माग काढणे, शोध घेणे. हाणून पाडणे, निष्फळ करणे. दिलासा देणे, धीर देणे. दाह होणे, आग होणे. त्यानंतर क भागामध्ये वाक्यातील नामे ओळखून लिहायचे 3 गुणांसाठी. प्रश्न चौथा आपला असेल, तुम्हाला कोणता खेळ आवडतो? त्या खेळात तुम्हाला चांगला खेळाडू बनायचे असेल तर तुम्ही काय कराल? आपल्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. एक्झाम्पल म्हणून एक उत्तर मी या ठिकाणी लिहून दाखवलेले. त्यानंतर दुसरा विषय आहे हिंदी आकारिक मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 1 गुण 20. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्या या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, एक वाक्य में उत्तर लिखो 5 गुणांसाठी. 5 एका वाक्यात आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत, त्यांची उत्तरे या पद्धतीने लिहायची आहेत. असेच प्रश्न आपल्याला येतील. प्रश्न तिसरा, नाम पूर्ण करो. 5 गुणांसाठी. प्रश्न चौथ्यामध्ये कोष्टक में दिए गए वर्ण से रिक्त स्थान भरो 5 गुणांसाठी. पुढचा विषय आहे इंग्लिश. वीस गुणांची चाचणी. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. त्यानंतर फिलिंग द ब्लँक, रिकाम्या जागा भरा. चित्र दिलेले त्यांचे नेम लिहायचे. वेगळा शब्द ओळखा आणि त्याला गोल करायचे, गटात न बसणारा शब्द.
त्यानंतर सीमध्ये यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत, रॅमिंग वर्ड. त्यानंतर पुढचा विषय आहे गणित, आकारिक मूल्यमापन चाचणी 1 गुण 20. प्रश्न पहिला, 5 गुणांसाठी 5 उदाहरणं दिलेली आहेत, ती सोडवायची आहेत आणि कंसात त्याचं उत्तर लिहायचे. ब भागामध्ये अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहायची. क भागात दिलेल्या संख्या विस्तारित रूपात लिहा. ड भागामध्ये चौकटीत योग्य चिन्ह वापरायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा बेरीज करा. ब भागामध्ये वजाबाकी करायची. त्यानंतर प्रश्न दुसरा गुणाकार करा. प्रश्न तिसरा चौकटीत योग्य संख्या चिन्ह भरा. ब भागात लेखी उदाहरण दिलेले. वन विभागाने सागाची काही झाडं लावली, खैराची झाडं लावली आणि एकूण झाडं जर 57,835 असतील तर उरलेली झाडं किती? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवायचे. पुढचा विषय आहे शेवटचा परिसर अभ्यास, आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 गुण 20. परिसर 1 आणि 2 वर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. बघा प्रश्न पहिला, खालील वाक्य पूर्ण करा 4 गुणांसाठी. 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपण या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर ब भाग आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 एका वाक्यात दिलेले आहेत. प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा 6 गुणांसाठी. त्यानंतर ब भाग, जरा डोके चालवा 4 गुणांसाठी.